मला सांगा, तुमच्यापैकी कोणालाही बाहेर गेल्यानंतर दया काकांचा फोन आलाय का? नाही. गॉड, ते कधीच करत नाही. कुठेही गेले तरी ते इन्फॉर्म करून जातात आणि आज त्यांनी कोणाला काहीच सांगितलं नाहीये. मला खरंच कळत नाहीये. तुम्ही त्यांना फोन वगैरे करून बघितला? सगळं तुलाच कळतं का ग? आम्हाला काहीच कळत नाही. आम्ही बिनडोक आहोत. निशिता, विल यू प्लीज स्टॉप दिस? नाही, मी फोन केला होता, त्यांचा फोन स्विच ऑफ आहे. त्यात त्यांनी दुपारची औषधं सुद्धा घेतली नाहीये. हो ना, औषधं मिस झाली की त्यांना किती त्रास होतो. ते मित्रांना भेटायला गेले होते, राईट? ते कुठे गेले, काही इन्फॉर्म केलं तुम्हाला? केदार, काही इन्फॉर्म केलं? मी काय करू, मला खरंच कळत नाही. तारे, आम्ही त्यांना शोधायला जातो ताई. हां, आम्ही निघतो. ओके फाईन. नाही नाही, मी पण येते तुमच्या. नाही, तुम्ही नका येऊ. म्हणजे इथे घरात पण कोणीतरी थांबणं गरजेचं आहे ना. आम्ही निघतो. तुम्ही काय पोलीस आहात का हरवलेल्या माणसाला शोधायला? निश्चिता, ताई, मला ना या दोघांवर अजिबात विश्वास नाहीये. या दोघांनीच काही नवीन ट्रॅप केला असेल तर दया पप्पांना अडकवायचं. निश्चिता प्लीज. ताई, तुम्ही शांत व्हा. आम्ही जाऊन त्यांना शोधतो. ओके फाईन. केदार, चल. मला फोन करत राहा, इन्फॉर्म करत राहा. ओके? हो. कौशिकीताई, ऐका ना, आपण दोघे पण जाऊया. पुन्हा अजून राग येईल असं तू काहीही बोलणार नाहीयेस. काय करणार आहेस तू? मी शांत बसते. थँक्यू. पद्मिनी काकू, त्यांच्या मित्रांना फोन लावून बघते. काही कळलं तर तुम्हाला कळवते. अजिबात काळजी करू नका. हां, आधीच. तुम्हाला भेटले का ते? नाही का? नाही, तसा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मला सांगा, तुमच्यापैकी कोणाच्याही मित्राचा नंबर आहे का तुमच्याकडे बाय एनी चान्स? हो असेल तर पाठवा ना प्लीज. या. ओके, थँक्यू सो मच. ताई, दयानंद खांडेकर. द्या काका सापडले? ते हरवलेच नाहीयेत, पळून गेलेत. आधीच्या गर्लफ्रेंडला सोडून कसे पळून गेले होते तसे पळाले. न चांगला बिझनेसमॅन होऊ शकलो मी, न चांगला नवरा, न चांगला बाप. या अशा जगण्यापेक्षा मेलेला बरा. दया काका हरवले नाहीयेत, ते सापडणार आहेत. आणि ते आल्यावर आपण सगळ्याची शहानिशा करूच. तोपर्यंत तुझे अंदाज बांधणं बंद कर युवराज. प्लीज कृपा कर माझ्यावर. अरे मला कळत नाही, माझा प्रॉब्लेम काय आहे. आता पळून ते गेलेत, मोबाईल त्यांचा स्विच ऑफ आहे. तू मला कशाला बडबडते? हॅलो. बरं, हे जर मी केलं असतं तर काय रिॲक्ट झाली असतीस? आधी तर मला घरातनं बाहेर काढलं असतं. मला त्यानंतर 2-3 काय गेले, त्याची तर सवयच झाली आता मला. म्हणजे कोणी काही करू दे, बोलायचं फक्त मला. तर रिॲक्ट फक्त नाही का? व्हायचं. ओके, नाही, ठीक आहे. अरे मला ओके, नो प्रॉब्लेम. नाही, ओके, थँक्यू. या, सगळं ठीक आहे. काय ठीक आहे? तुझा प्रॉब्लेम काय आहे युवराज? माझा प्रॉब्लेम हा आहे की मला इथे कोणी सिरियसलीच घेत नाहीये. इथे सगळ्यांना फ्रीडम. फक्त रूल्स युवराज खांडेकरसाठी आहेत. दुसरं कोणी काही चूक करू दे, त्यांना माफ केलं जातं. पण युवराजने चूक केली, युवराज वाईट, युवराज प्रॉब्लेमॅटिक. अरे बाकीच्यांच्या पण चुका आहेत ना, त्या कोणाला दिसत नाही. कोणाची काय चूक आहे ते आपण नंतर बघू.
का नंतर दया काकांना शोधणं आता माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. युवराज प्लीज माझे पेशन्सना टेस्ट करू नकोस. दया काकांच्या शोधण्यात मदत करणार असशील तर कर, नाहीतर स्टे आउट ऑफ दिस. आधीच खूप प्रॉब्लेम आहेत माझ्यासाठी, प्लीज प्रॉब्लेम वाढवू नकोस. प्लीज कृपा कर माझ्यावर. हॅलो मला फक्त एवढंच म्हणायचं होतं ताई की प्लीज. हां काका. हा नाही काही नाही. हॅलो सॉरी. हा ऐका माझे दया काका बाबा सॉरी आपले केदारचे बाबा मिसिंग आहेत तर काय हा हॅलो. हां काका दया काकांची भेट झाली का तुमच्याशी आत्ता तेवढ्यात? का वाटवलंच मला? मला जगण्याचं काही अधिकार नाहीये. एवढं सगळं ओझं मनावर घेऊन मी नाही जगू शकत. उद्या मला माझं आयुष्य, मला जगण्याची इच्छा नाही. मरू दे मला. आई मला आधी सोडून गेली, आता पुन्हा एकदा मला पोरकं करणार आहात का? एकदा बाबा बोलले, बाबा बाबा ना. सॉरी सॉरी. आता काय केलं मी? तुझं काय नाही तू जरा शांत बस. माझ्यामुळे काय नाही ना. मग काय झालंय? ती कौशिकी खांडेकर एव्हनिंगची सीईओ खूप मोठी पत्रकार आहे ना, शिकलेली. मेंदू कुठे इकडे गुडघ्यात आहे तिचा. आज पण केदार तारिणीचं कौतुक केलं का? मग दुसरं काय येतं तिला? तेवढंच जमतं. मी काय बोलायला गेलो की मी वाईट, मी प्रॉब्लेम्स क्रिएट करतो. ते चांगले का? ते दयानंद खांडेकरला शोधायला गेलेत ना, म्हणून ते चांगले. अरे पण प्रॉब्लेम झालेत कोणामुळे क्रिएट ते बघा ना आधी. ही पत्रकारिता करणार आहे, ही पत्रकार आहे. हिला काय चांगलं काय वाईट काय चुकीचं काय बरोबर कोण आपलं कोण परक हे कळत नाही. ही पत्रकारिता करणार आहे, ही जगाला सत्य दाखवणार आहे. युवी तुला सांगते, ही तारिणी आहे ना पहिल्यापासून अशीच आहे. अरे तिला ना सगळ्यांच्या गुडबुक मध्ये यायचं असतं. आणि तो झोलर पण काही कमी नाही केदार. आधी बोलतो मला त्या दयानंद खांडेकरची बोलायचं नाही, मला त्याचा चेहराही बघायचा नाही. अरे मग शोधायला का गेलायस? मग सापडला चुकून तर करणार का नाही? बोलायचं नाही तर काय करणार काय त्याला भेटून तू? डबल ढोलकी हा केदार दोन्ही बाजूने वाचतो आणि हे घरचे नाचतायत त्याच्या तालावर मस्त. युवी मला मनापासून काय वाटतंय सांगू? हा सगळा ना या दोघांचा ट्रॅप आहे आणि घरातले एक एक करून गायब होणार आहेत. माझी तुला सांगू गायब करायला? सॉरी. तोड बंद ठेव.